पण थोड्याच वेळात वाल्मिकला घेऊन सीआयडीची टीम केजमध्ये पोहोचणार आहे। वाल्मिकला केज कोर्टात हजर करण्यात येणार आहे। केज कोर्टाबाहेर मोठी गर्दी लोकांची पाहायला मिळते। केज कोर्टाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। दोन्ही पक्षाचे वकील केज कोर्टात सध्या दाखल झालेत। बीडमधील खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड पुणे सीआयडीला आज सकाळी शरण गेलाय। त्याची पुणे सीआयडी कार्यालयात चौकशी केल्यानंतर सीआयडीची एक टीम आणि अधिकारी वाल्मिकला घेऊन केजकडे रवाना झालेले होते आणि काही वेळातच वाल्मिकला घेऊन सीआयडीची टीम केजमध्ये दाखल होणार आहे आणि यावेळी सीआयडी केज कोर्टात वाल्मिकला हजर करणार आहे। कोर्टात हजर होण्या अगोदर कराडचा मेडिकल चेकअप जो आहे तो केला जाणार आहे आणि केज कोर्टाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त सध्या तैनात करण्यात आलेला आहे। तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी विशाल करोळे। विशाल, सध्या आपण पाहतोय मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। जवळपास पुण्याहून केजपर्यंत पोहोचायला 7 तास लागत असतात। आता किती वेळात वाल्मिकला घेऊन टीम तिथे पोहोचणार आहे? नेमकं तिथे सध्या काय सुरू आहे? रुबिना, कुठल्याही क्षणी आता वाल्मिक कराडला घेऊन सीआयडीचं पथक या ठिकाणी दाखल होणार आहे। त्याबाबत पोलिसांना आता अलर्ट देण्यात आलेला आहे। मी कोर्टाबाहेरच उभा आहे आणि आपण बघतोय की मोठ्या संख्येनं पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय केजचे इथे आहे। आता केजच्या त्या कोर्टाच्या दरवाजावर सुद्धा पोलीस मोठ्या संख्येनं हजर आहेत। कुणालाही आता कोर्टाच्या आतमध्ये सोडल्या जात नाही। वाल्मिक कराडचे वकील आता थोड्या वेळापूर्वी कोर्टामध्ये दाखल झाले, तर सरकारी वकील सुद्धा कोर्टामध्ये दाखल झाले आहे। निश्चितपणे सीआयडीचं पथक वाल्मिक कराड यांची कोठडी मागणार, कारण त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे। हा नॉन बेलेबल गुन्हा आहे आणि त्यामुळे 5 ते 6 दिवसांची पोलीस कोठडी, सीआयडी कोठडी सरकारी वकील मागतील अशी अपेक्षा आहे। तर वाल्मिक कराड यांनी कुठलाही गंभीर गुन्हा केला नाही, त्यांच्यावर फक्त आरोप आहे आणि त्यामुळे त्याला कोठडी देऊ नये, तर त्यांना न्यायालयीन कोठडी द्यावी अशा पद्धतीची मागणी त्यांच्या वकिलाची आहे। त्यामुळे निश्चितपणे कोर्टात आता वाद प्रतिवाद होणार आहे। मात्र दुपारी पुण्यामध्ये सीआयडीच्या ऑफिस बाहेर वाल्मिक कराडचे समर्थक मोठ्या संख्येने जमले होते। घोषणाबाजी त्या ठिकाणी झाली होती आणि इथंही केसमध्ये काहीशी परिस्थिती थोड्या वेळापूर्वी झाली होती। जे रस्ते आता तुम्हाला निर्मनुष्य दिसतात, इथं मोठ्या संख्येनं वाल्मिक कराड यांचे समर्थक जमले होते। त्यांची घोषणाबाजी सुरू होणार होती। पोलिसांनी या सगळ्या समर्थकांना इथून आता बाजूला केलं आहे। इथं बॅरिकेडिंग केली आहे। जी वाहनं सोडण्यात येतात ती सुद्धा आता तपासणी करून सोडण्यात येत आहेत। परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस दक्षता घेताना दिसतंय। कुठल्याही क्षणी वाल्मिक कराड आता इथं दाखल होतील। सुरुवातीला त्यांना इथल्या जिल्हा रुग्णालयात येणार आहे। उपजिल्हा रुग्णालयात त्यांची तपासणी केली जाणार आहे। त्यानंतर बाजूलाच हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन आहे, तिथे त्यांना नेण्यात येईल, डायरीमध्ये नोंद करण्यात येईल आणि त्यानंतर त्यांना इथं केजच्या या न्यायालयामध्ये सादर करण्यात येईल आणि न्यायालयामध्ये पोलीस कोठडीची मागणी केल्यानंतर त्यांना रात्री बीड शहरात नेण्यात येईल अशा पद्धतीची माहिती आहे। तुर्तास परिस्थिती इथं पूर्णतः नियंत्रणात आहे। पोलिसांनी जमाव हटवलेला आहे आणि कुठल्याही क्षणी आता वाल्मिक कराड इथे केजच्या या सत्र न्यायालयात दाखल होते। रुबिना, निश्चितच विशाल, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आपण पाहतोय कोर्टाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे। कोर्टात वाल्मिकच्या कोठडीबाबत सीआयडी मागणी करणार असल्याची देखील माहिती मिळते। वाल्मिक, आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट जे ते घेत राहणार। तुर्तास आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी लागलेला आहे आणि कुठल्याही क्षणी वाल्मिक कराडला घेऊन सीआयडी टीम जी आहे ती तिथे दाखल होऊ शकते अशी देखील माहिती आपल्या प्रतिनिधींनी दिलेली आहे।